माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा 22 जुलै रोजी जन्मदिवस झाला आणि त्यांच्या जन्मदिवसानिमित्त मागील 5 जुलैपासून तर 15 जुलैपर्यंत एकंदरीत 72 ठिकाणी स्क्रीनिंग कॅम्प्स आम्ही आयोजित केलेले होते। आता त्या स्क्रीनिंग कॅम्प्समधून आलेले पेशंट्समध्ये त्या पेशंट्सना बोलावून आणि त्याचप्रमाणे इतर नागपूर शहरातले त्याचप्रमाणे नागपूर जिल्ह्यातले जे कोणी रुग्ण असतील त्यांना बोलावून निःशुल्क शस्त्रक्रिया निःशुल्क त्यांची चिकित्सा हे संपूर्ण करण्याचा आम्ही नियोजित केलेलं आहे। येणाऱ्या रविवारी म्हणजे 26 जुलै रोजी सकाळी 9 वाजेपासून तर दुपारी 3 वाजेपर्यंत हा संपूर्ण महाआरोग्य शिबिराचा कॅम्प म्हणजे महाआरोग्य शिबिर हे नागपूर शहरातील DNC कॉलेज त्याचप्रमाणे न्यू इंग्लिश हायस्कूल काँग्रेस नगर या ठिकाणी घेण्याचं निश्चित केलेलं आहे। या शिबिराला जवळपास 25,000च्या वरती किती पण रुग्ण येऊ शकतील। त्यामुळे त्या ठिकाणी पार्किंगची जी व्यवस्था आहे ती दीनानाथ हायस्कूल, इंडियन जिमखाना, न्यू इंग्लिश हायस्कूलच्या मागे होमग्राऊंडचं मैदान या ठिकाणी करण्याचं निश्चित केलेलं आहे। या संपूर्ण महाआरोग्य शिबिराला माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माननीय आमचे केंद्रीय नेते नितीनजी गडकरी, आमचे पालकमंत्री माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे, आमचे शहराचे अध्यक्ष सन्माननीय दयाशंकर तिवारी, आमच्या महापौर नीताताई ठाकरे, नागपूर शहरातील इतर सर्व आमदार, त्याचप्रमाणे विशेष म्हणजे दक्षिण नागपूरचे, कारण दक्षिण नागपुरामध्ये देखील कॅम्प झाले, दक्षिण नागपूरचे सन्माननीय आमदार मोहन मते हे देखील या संपूर्ण शिबिराला उपस्थित राहणार आहे। आमचे राष्ट्रीय सहसंघटन महामंत्री शिवप्रकाशजी हे देखील या शिबिराला उपस्थित राहणार आहेत। आपल्या सर्वांच्या माध्यमातून माझी आपणाला विनंती आहे की नागपूर शहरातील जनतेने रुग्णांनी या शिबिराचा फायदा घ्यावा, आपली प्रकृती ही तपासून घ्यावी आणि गरज पडल्यास याचे जे काय ऑपरेशन्स असतील जे काय निदान असतील ते गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरमध्ये आम्ही निदान करणार आहोत आणि त्यानंतर निःशुल्क असे ऑपरेशन्स आम्ही सुरू करणार आहोत। त्याच्यामध्ये देखील जनतेने आपला फायदा जर गरज असेल तर निश्चितपणे करून घ्यावा। यामध्ये कोणत्या रोगाचे निदान होणार आहे, किती तज्ञ राहणार आहे? यामध्ये सर्व रोगांचे जे काय रोग आहे ते सर्व रोगांची निदान होणार आहे। मग नेत्ररोग असेल, शल्यचिकित्सा इतर असतील, मूत्ररोग असेल, अस्थिरोग असेल, दंतरोग असेल, सर्व प्रकारचे रोग असतील तर कॅन्सरपर्यंतच्या सर्व रोगांची जे तपासणी आहे ती तपासणी त्या ठिकाणी होणार आहे आणि त्यानंतर गरज पडल्यास ऑपरेशन्स हे देखील आम्ही निःशुल्कपणे करणार आहोत।